because there is no other cause beyond him. ते डायरेक्टली आणि इनडायरेक्टली म्हणजे डायरेक्टली समोरासमोर किंवा इनडायरेक्टली दोन्ही वे मध्ये ते सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग सगळे क्रिएशन जे आहेत ना, जेवढ्या गोष्टी तयार झाल्या, बनवण्यात आल्या, हे जग असेल किंवा ब्रह्मांड असेल, या सगळ्यांच्या मागचे कारण तेच आहेत विष्णू, कृष्ण. आणि त्यांच्यापेक्षा मोठं कारण या जगात एक्झिस्टच नाही करत. असं वाटू शकतं नाही का आपल्याला, की त्यांच्यापेक्षा एखादं मोठं दुसरं कारण नाहीये का? नाहीये. त्यांच्यापेक्षा दुसरं मोठं कारणच एक्झिस्ट नाही करत. इट इज ही ओनली who first imparted the Vedic knowledge unto the heart of Brahmaji, the original living being. त्यांनीच ब्रह्मदेवाला आपण म्हणतो ना सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. ब्रह्मदेवाला जे सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, हे सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्यांच्यामुळेच मिळालेलं आहे. By him, even a great sages and demigods are placed into religion. पण त्यांची क्षमता पण एवढी आहे, की हे मोठ्या-मोठ्या अ, संतांना, डेमिगॉड्स म्हणजे देवतांना देखील भ्रमात टाकू शकतात. कोणी सांगेल का मला कृष्णाने कसं देवतांना भ्रमात टाकलं होतं? एखादं उदाहरण कोणाला आठवत असेल तर? कधी कृष्णाने कोणत्या देवताला भ्रमात टाकलं होतं? माहिती आहे कोणाला? ब्रह्मदेवालाच एकदा ब्रह्मदेव हां, येस. रामकृष्णाचं म्हणणं आहे, की ब्रह्मदेवालाच एकदा भ्रमात टाकलं होतं. म्हणजे काय केलं होतं नेमकं त्यामध्ये? देवाला वाटायचं की ब्रह्मांडमध्ये मीच एकटा ब्रह्म आहे. हां. ब्रह्मदेवांना असं वाटायचं, की पूर्ण हां, इंद्रला देखील. इंद्रचं आपलं ते हे नाही का आपलं गोवर्धन लीलेमध्ये गोवर्धनला आपल्या बोटावरती उचलतात आणि इंद्रला वाटत असतं, मी पाणी नाही दिलं त्यांना पाणीच नाही मिळणार. यज्ञ माझ्यासाठीच झाला पाहिजे. मग त्यावेळेस बरोबर त्याची वाट लावतात. 7 दिवस त्यांनी किती ट्राय करायचं तेवढं ट्राय केलं. पण काही देखील झालं नाही. सगळे ब्रजवासीचे होते ते त्या गोवर्धनच्या खाली जाऊन थांबले होते. ब्रह्मदेवाच्या पण केसमध्ये असंच झालं, की ब्रह्मदेवाला वाटलं, की सगळे म्हणतात म्हणे हे कृष्ण देव आहेत आणि हा बघा कृष्ण काय करतोय? आपल्या मित्रांचं उष्ट खातोय. म्हणजे त्रिलोकाचा दाता मित्रांचं उष्ट थोडी खाणार आहे. आणि थांब जरा आयडियाच करतो म्हणून सगळ्या मित्रांनाच गायब करून टाकतात. आणि मग कृष्ण काय करतात? 1 वर्ष त्या मित्रांच्या रूपामध्ये रूप घेतात. मल्टिपल रूपं घेतात आणि प्रत्येक घरी जातात. म्हणजे कोणाला कळायलाच नाही पाहिजे, की कोणी नाहीये. सगळेजण तिथेच असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. आणि शेवटी मग ब्रह्माजीची वाट लावून टाकतात. आणि संतांना भ्रमात टाकलंय म्हणजे कोणाबद्दल? आता हे देवतांचं तर कळालं. पण संतांना भ्रमात टाकलंय याचा अर्थ काय? कोणत्या संताला भ्रमात टाकलंय? काय वाटतं प्रदीप? कोणत्या संताला देवाने भ्रमात टाकलंय? ऍक्च्युली एक संत होते, मार्कंडेय ऋषी. तर मार्कंडेय ऋषी जे होते, त्यांनी भगवंताची आराधना केली आणि भगवंताला प्रसन्न केलं. भगवंत समोर आल्यानंतर भगवंतानं म्हटलं, "भगवंता, मला काहीच नको. मला फक्त एकच गोष्ट बघायची आहे." म्हणे, "मला तुमची लोकं जे म्हणतात ना, तुमची माया खूप खतरनाक आहे. मला तुमच्या मायेचा म्हणजे मायेला बघायचंय नेमकी तुमची माया कशी आहे?" भगवंत बोलतात, "माझ्या मायेला तू सहज नाही करू शकणार." आपण बोलतो ना, आम्ही मायेत आहोत. भगवंत जे इल्युजनवर टाकतात कधी-कधी एखाद्याला, भ्रमात टाकतात. त्या भ्रमाला बघायचं मला. काय कोणत्या लेव्हलचं भ्रम आहे ते. आणि दुसऱ्या क्षणी तसं बोलत असताना भगवंत तथास्तु बोलतात आणि बोलल्या-बोलल्या जसे भगवंत निघून जातात, ज्या ठिकाणी बसले असतो त्या ठिकाणी निघून जातं आणि तिथं अथांग मोठा सागर तयार होतो. आणि त्या सागरामध्ये हा डुबायला लागतो. म्हणजे विचार करा असं बसलोय, दुसऱ्या क्षणी एका समुद्रामध्ये डुबकी गेलो, डायरेक्ट मध्ये डुबलो. बाहेरून बघतो तर काय झालंय समुद्रात आहे मी आता. इकडं-तिकडं सगळीकडे अंधार, नुसतं पाणी, पाणी, पाणी. मध्ये डुबतोय, बाहेर येतोय, मध्ये डुबतोय, बाहेर येतोय. हजारो वर्ष तसंच गेले त्यांचे. त्यांना कळतच नव्हतं मी काय करावं? म्हणजे श्वासही घेता येत नाहीये आणि मरता येत नाहीये. आणि हजारो वर्षानंतर अचानकच त्यांना दिसलं, खूप थकल्यानंतर मरता पण येत नाही, काहीच करता येत नाही, खूप त्रासात होते. अचानक त्यांना एका ते पिंपळाच्या पानावरती ते भगवंत आपल्या एक 4-5 वर्षाच्या निळ्या-निळ्या आयूमध्ये आहे ना, निळ्या-निळ्या कलरच्या छोटेसे बालकृष्ण दामोदर
आपल्या हाताने आपल्या अंगठ्याला धरून तोंडात टाकून चोखताना दिसतात ते अंगठा. त्याला कळते काय होते माझ्या जोडीला. ते त्याच्या जवळ जातात कसं बसत. जसं भगवंत त्यांना बघतात, भगवंत गायब होतात. परत समुद्रात घुसून जातात ते. नंतर ज्यावेळेस भगवंत त्या स्थितीतनं बाहेर काढतात, तेव्हा ते बोलतात, "बाप रे!" म्हणे, "मी काय मागितलं?" म्हणे. भगवंताची माया टेस्ट करायची आहे. भरपूर अवघड आहे ते. वाट लावून टाकतील डायरेक्ट भगवंत असे आहेत. त्याच्यामुळे लायकीत राहून गोष्टी मागितल्या पाहिजेत. कधी-कधी आपण भेटतंय म्हणून लग्नात जाऊन मोठी प्लेट घेतो. भरभरून अन्न घेतो आणि नंतर मग शेवटी आपल्याला कळतं, की आता मला सरतच नाहीये. मग कोपऱ्यात तो प्लेट घेऊन बसावं लागतं. 4 लोकं बघतात. इज्जतही जाते, चवही जाते आणि मग आपल्या जीवनामध्ये ते एक नवीन टेन्शन बनून जातं. त्याच्यामुळे भगवंताला मागत असताना आपण तरी देखील अशी गोष्ट नाही मागितली पाहिजे, की जी आपल्याला सरणारच नाही किंवा पुरणारच नाही. भगवंतांना नेहमी आपण असं मागितलं पाहिजे, की "हे भगवंता, हे माधवा, हे मुकुंदा, हे गोविंदा, मला असं काहीतरी द्या, की तुमच्या मते माझ्यासाठी सर्वात चांगलं असेल." मग त्यावेळेस ती गोष्ट आपल्याला बॅलन्स करून आपल्याला मदत करते असं आहे. हे करणं हे समजणं थोडंसं जास्त गरजेचं आहे. थोडंसं पुढे जाऊयात आता. As one is bewildered by the illusory representation of water seen in fire or land seen on water. आता हे जे यांनी इथं म्हटलंय ना, ते कशाप्रकारे बिविल्डर करतात? म्हणजे भगवंताची माया एवढी जबरदस्त आहे कधी-कधी तुम्हाला कधी-कधी तुम्हाला फायरमध्ये देखील पाणी दिसू शकतं. तर कधी-कधी तुम्हाला लँड सीन ऑन वॉटर. कधी-कधी तुम्हाला पाण्यावरती जमीन देखील दिसू शकते. इथपर्यंत भगवंत तुम्हाला हे करू शकतात. Only because of him do the material universes temporarily manifested by the reaction of three modes of nature appear factual although they are unreal. Because of him do the material universes temporarily manifested. त्यांच्याच याच्यामुळे आपण हे जे बोलतो ना, की ह्या जगाची निर्मिती झालेली आहे. सत्ययुग झाला, त्रेतायुग झाला, द्वापरयुग झाला, कलियुग झाला. मग शेवटी आता विनाश होणार, परत एकदा सुरू होणार. हे सगळे जे युनिव्हर्सेस आहेत ना, हे त्यांच्यामुळेच प्रस्थापित करण्यात आलेले आहेत. I therefore meditate upon him, Lord Sri Krishna, who is eternally existent in the transcendental abode, which is forever free from the illusory representation of material world. I meditate upon him, for he is the absolute truth. त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये मी त्यांना माझा प्रणाम प्रस्तुत करतो. मी त्यांच्यावरती मेडिटेट करतो. जे ह्या जगाच्या द्वंद्वापासून मुक्त आहेत. ॲक्चुअली जीवात्मा आणि परमात्मामध्ये एक फरक आहे. कोणी मला सांगेल का जीवात्मा आणि परमात्मामध्ये काय फरक आहे? परमात्मा जे आहेत हे पिक्चरच्या डायरेक्टर सारखे आहेत. परमात्मा. पिक्चरचा डायरेक्टर असतो ना, तसे आहेत. आणि जीवात्मा त्याच्यामध्ये एक 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 असा प्रेक्षक असतो ना, जो जो मूव्ही पाहायला जातो. जो मूव्ही पाहत असताना किंवा जो मध्ये एखादा कॅरेक्टर मी सांगेन चला सोप्यात एकदम. आपण कॅरेक्टर सारखे आहोत. पण कधी-कधी आपण कॅरेक्टरमध्ये एवढे घुसून जातो, की आपण विसरून जातो, की आपण आपलं जग वेगळं आहे. त्याच्यामुळे भगवंत कधी देखील या मटेरियल वर्ल्डमध्ये अटॅच नाही होत कोणत्या गोष्टीशी. तर आपण असतो. काळाच्या वेगात जवळ येणारे लोक आपल्याला आवडत जातात. विचार करा, मी जस्ट विचारतोय, असं एक माझं मत आहे तुम्हा सगळ्यांना. तर समजा एक आपण एक उदाहरण धरूयात, की जर आपली एज वाढलंच नाही, समजा समजा आपला आशिषचं उदाहरण घेऊयात. आशिष आहे समजा आणि आशिषच्या केसमध्ये आशिषला समजा एखाद्या सुंदर मुलीवरती प्रेम झालं. समजा 11वी मुलीला त्याच्या ओळखीची एक मुलगी होती, तिच्यावर त्याला खूप असं प्रेम झालं. खूप अशी सुंदरशी मुलगी आहे, त्याला जीव लावते एकदम चांगल्या प्रकारे. आशिष देखील त्या मुलीला जीव लावतो एकदम चांगल्या प्रकारे. खूप सारं प्रेम करतो त्या मुलीवरती. सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपेपर्यंत आशिषच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये तीच मुलगी आहे.
आणि आशिषला असं वाटतंय की आता जगामध्ये दुसरं काय नकोय, कारण ती एकच व्यक्ती मला पुरेशी आहे. आणि आशिष त्या व्यक्तीला खुश देखील आहे. खूप आनंदित, खूप म्हणजे असं ते लैला मजनू वगैरे तुम्हाला माहित असेल ना, त्याची रेप्लिका समजा आपल्याला इथे दिसतोय. अशा परिस्थितीमध्ये किती प्रोबॅबिलिटी आहे की आशिष त्या व्यक्तीला भेटेल, त्या व्यक्तीशी लग्न करेल, त्या व्यक्ती जोडीला संग करेल आणि एक वेळ येईल की आता आशिषला तो व्यक्ती नको नकोसा वाटायला लागेल. त्या व्यक्तीला आशिष नको नकोसा वाटेल आणि आता ते दोघं दूर होऊन जातील. असं होण्याची आशिष किती प्रोबॅबिलिटी आहे तुझ्या मते? आहे का काही शंका की म्हणजे किती चान्स आहे? खूप प्रेम करतो आशिष त्या मुलीवरती. काय वाटतंय पवन दादा? किती प्रोबॅबिलिटी वाटते का आशिष त्या गोष्टीत बाहेर निघेल आणि परमार्थाकडे जाईल? 100% प्रोबॅबिलिटी वाटते आशिष. शंभर मार्कंडेय टक्के ऋषीने शंभर टक्के हा पवन दादा बोला. शंभर शंभर टक्के शंभर ओके. ऍक्च्युली अनंत काळासाठी जरी आशिषला त्या मुलीच्या जोडीला सोडलं ना, तरी देखील आशिष त्या मुलीमधनं सॅटिस्फाईड नाही होणार. नाहीच होणार. त्याच्यामुळेच भगवंत प्रत्येकाला एक कालावधी देतात. त्या कालावधीमध्ये प्रत्येकाचा शेवट येतो. आपल्या फॅमिलीमध्ये चेक करा. तुम्ही आपल्या आई-वडिलांना चेक करा. त्यांच्या आई-वडिलांना चेक करा. त्यांच्या आई-वडिलांना चेक करा. जोपर्यंत किंवा नातेवाईकांना चेक करा. त्यांचे लग्न झालेले आहेत. जोपर्यंत त्यांची क्षमता आहे, जोपर्यंत त्यांचं सौंदर्य आहे, जोपर्यंत त्यांचं जे जठराग्नी खूप स्ट्रॉंग आहे, तोपर्यंत ते खाण्यामध्ये किंवा इतर प्रेमाच्या गोष्टींमध्ये लिप्त असतात. ह्या गोष्टीमधनं बाहेर पडणारा व्यक्ती कोण आहे जरा तुम्ही ऑब्झर्व्ह करा. कोण असा व्यक्ती आहे जो हरीचं नाव घेण्यामध्ये उत्स्फूर्त होतो आणि थोडा प्रपंचाच्या बाहेर निघण्याचा प्रयास करतोय. हे त्या कॅटेगरीचे लोक असतात ज्यांच्या पोटातली जठर-अग्नी आता व्यवस्थित जळत नाहीये. त्याच्यामुळे अन्न पचत नाहीये. त्यामुळे त्यांना हलकं खावं लागतंय. आता ऑलरेडी 3-4 संतती झालेल्या आहेत आणि वय देखील झालेलं आहे. म्हणून ते कामभोगाकडे जात नाहीयेत आता सध्या. किंवा आता डोक्यावरचे केस त्यांना पांढरे दिसायला लागले. त्यामुळे त्यांना अंदाज येतो आता शेवट येतोय. त्यामुळे चला थोडं भक्तीकडे लक्ष करूया. अदरवाईज जर आपण जर एखाद्याला आजीवन जर युथ, सौंदर्य, जवानी जर देऊन टाकली ना, तर तो कधी देखील भगवंत भक्तीवर त्याचा वापर करणार नाहीये. तो अनंत काळासाठी भोग करेल. अमाप लेव्हलला भोग करेल तो. करतच राहील, करतच राहील, करतच राहील, करतच राहील. करेल, 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 करेल. थोडं थांबेल, परत करेल, 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 करेल. तर त्या ट्रॅपमधनं बाहेरच नाही निघू शकत. म्हणून भगवंतांनी आपल्यासाठी एक खूप चांगली गोष्ट इंट्रोड्यूस केलेली आहे. एक अशी गोष्ट, एक अशी गोष्ट, की ज्या गोष्टीमुळे आपण सगळेजण त्या ट्रॅपमधनं बाहेर पडू शकतो. बंद करा त्याला. कोणालाच काय बोलू नका. तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट काय आहे? कोणती गोष्ट आहे, त्याच्यामुळे आपण परमेश्वर भक्ती करू शकतो या जगात? मृत्यू. मृत्यू ही गोष्ट एखाद्याला निगेटिव्ह वाटू शकते. पण भक्तांसाठी मृत्यू पॉझिटिव्ह असते. मृत्यूचं भय हे व्यक्तीला भगवंत भक्ती दुःख पण बोलू शकता किंवा ओल्ड एज, मिझरी, बर्थ, डेथ. जन्म घेतल्यानंतर जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्या गोष्टी आहेत ना, हे आपल्याला नेहमी नेहमी सांगत असतात, की बापरे निघ या गोष्टीतनं बाहेर, निघ या गोष्टीतनं बाहेर. ते मी एक छोटं हे बघितलं होतं. एक एपिसोड बघितला होता एक. भक्तांनीच बनवला होता. बटुआ, बटुआ म्हणून एक. तुम्ही देखील बघितला असेल तर ठीक आहे. नसेल बघितला तर आशिष मी तुला ते लिंक पाठवतो. सगळ्यांना दाखव. एक व्यक्ती असतो, त्या व्यक्ती जेव्हा जन्माला येतो, लहानपणी त्याचे बाबा त्याला एक बटुआ गिफ्ट करतात आणि त्याच्यामध्ये त्याला कृष्णाचा फोटो देतात. नंतर त्याचे बाबा त्याच्यासाठी आई-बाबा खूप प्रिय असतात. मग तो काय करतो, त्या कृष्णाच्या फोटोवरती आई-बाबांचा फोटो लावतो. खूप आनंदित असतो तो त्यांच्या आई-बाबांच्या जोडीला. आई-बाबा प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात, नवीन कपडे आणून देतात, जेवण देतात, सगळं, सगळं, सगळं छान करतात. पुढे जाऊन तो व्यक्ती जवान होतो. त्याच्यानंतर हेअरस्टाईल करणं, गाडीवरती फिरणं हे त्याला आवडायला लागतं.
मग त्याच्यासाठी तो स्वतःच आयडियल हिरो असतो. स्वतःच त्याला खूप आवडत असतो तो. मग तो त्याच्या आईबाबांच्या फोटोवरती तो स्वतःचा फोटो ठेवतो. त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याचं लग्न होतं. लग्नाला त्याला बायको त्याची एवढी आवडते, की बायकोच्या आठवणीमध्ये तो फोटो बायकोचा ठेवतो. त्याच्यानंतर तो जस्ट थोडा आणखीन पुढे जातो. मुलं बाळ त्याला आवडायला लागतात. त्यावेळेला तो फोटो मग मुलाबाळांचा ठेवतो त्याच्यावरती, त्याच्या मुलाचा. हे सगळे व्यक्ती त्याच्या जीवनात असतात. हळूहळू मुलांचं ऍडमिशन बाहेर अमेरिकेला होतं. मुलं तिकडे निघून जातात. एक दिवस तो असं त्या पटव्याला चेक करत असतो. तसं त्याच्या मुलाचा फोटो त्याला दिसतो. तोपर्यंत त्याची मुलं त्याच्यापासून खूप दूर गेलेले असतात. तिकडे राहत असतात. आता आई-बाबांकडे त्यांचं लक्ष नसतं. हे पण म्हातारे झालेले असतात. तर तो मुलाचा फोटो काढतो. तर त्याची वाईफ, त्याची बायको दिसते त्याची. त्याची बायको पण त्यावेळेस दमा वगैरे तिला झालेला असतो, शुगर झालेलं असतं. काही दिवसांनी त्याची बायको मरून जाते. त्याच्यानंतर तो बायकोचा फोटो काढतो. बायकोच्या फोटो खाली त्याचे आई-बाबा जे असतात त्याला, ते पण गेलेले असतात. त्यांचा पण फोटो तो काढतो. शेवटी तो त्याच्या फोटोवरती येतो. त्याचं पण वय झालेलं असतं आणि त्याच्या फोटोच्या मागे कृष्णाचा फोटो असतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची सुरुवाती आधी कृष्णच असतात आणि शेवटाच्या शेवटी पण कृष्णच असतात. कारण हे सगळे व्यक्ती भगवंताने त्याच्या जीवनात पाठवलेले असतात. पण आपण या मध्ये येणाऱ्या व्यक्तींना, जी की आपल्या जवळ आलेले आहेत, पण आता आपल्याला सोडून पण जाणार आहेत. या लोकांमध्ये एवढं व्यतीत होऊन जातो, एवढं व्यतीत होतो, एवढे व्यतीत होतो, की सुरुवात कोणी करून दिली आणि शेवट माझा कुणावर हेच आपण विसरून जातो. असं नाही झालं पाहिजे कधी देखील. भगवंत ऍब्सोल्यूट ट्रुथ आहेत. परमसत्य आहेत भगवंत. त्यांच्याशिवाय आपलं कोणीच नाही. हे आपण नाही विसरलं पाहिजे. जर आपण विसरलो तर मग नाही होणार. ये नहीं भूलना है. सगळ्यांना आयडिया आली? So त्याच्यामुळे भगवंत भक्ती आपल्याला थोडं सिरियस घेण्याची गरज आहे. ठीक आहे? किती वाजले आता? ओके, डॉट 6 झाले ना? आपण इथेच थांबूयात. आपण अर्धा तासच कंटिन्यू करूयात. कारण कसं अतिशयोक्ती पण घेणं ठीक नाहीये. 5:30 ते 6च मला वाटतं बेटर आहे. है ना? प्रदीप? यस प्रभु. ठीक आहे ना? 5:30 ते 6च मला वाटतं अर्धा तास आपण घेऊयात. आहे ना आपण? येस. ठीक आहे, ठीक आहे, चालतंय. तुम्ही संध्याकाळच्या वेळेस वगैरे अशीच तुम्ही सगळेजण भेटून थोडा 1-2-3 माळा करा. हरिनाम घ्या. कीर्तन करा. कीर्तन लय महत्वाचं आहे. सगळ्यांना मिळून ना. हो. मनमत कुठे सध्या आता? मनमत कुठे सध्या? मनमत? प्रभूजी मी प्रभूजी मी घरी आले घरी आता आले सध्या. आता. ओके, ओके. घरी गेले का तुम्ही? ओके. हा, छान, छान. हॉलिडे हॉलिडे चालू चालू होते होते ना, ना. आता आता पेपर पेपर झालेले झाले. होते. ओके, ओके. छान, छान, छान. छान. काहीच वाटत नाही. ठीक आहे, मग आता आज आपण एक श्लोक घेतला. पुढच्या वेळेस आपण आणखीन एक श्लोक घेऊयात. आता पुढच्या वेळेस आपण त्याचा परपट. अरे वा! हरी बोल! हरे कृष्णा! हरे कृष्ण. ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलेला आहे तुम्ही देखील. मला असं वाटत होतं 5 पार्टिसिपेंट आहेत. आता मला कळालं नाही 6 लोक आहेत. छान, छान, छान. ती उठली ती ऐकते बरं का सगळं. हो. हो. छान, छान. खूप महान वैष्णव बनेली पुढे जाऊन. भगवंत असं म्हणतात, की माझ्या भक्तांवरती मी सगळ्यात मोठी कृपा ही करतो, की मी त्यांना भक्त संघात पाठवतोय. हे लहान बालक जे आहे, यांनी तर घर म्हणजे सॉरी जन्मच वैष्णवाच्या घरात घेतलाय. किती अं, किती म्हणजे भाग्य म्हणावं ह्या एका जीवाचं. है ना? छान, छान. आपण सगळेजण ना ह्या चिमुकल्या बाळासाठी आपण जरा एक हरे कृष्ण महामंत्र बोलूयात है ना, की पुढे जाऊन यालाही भक्ती मिळावं व एक चांगलं काय म्हणतात त्याला एक हेल्थ मिळावी चांगली आणि सगळे ज्याही गोष्टी गरजेच्या आहेत ह्या जगामध्ये चांगल्या प्रकारे जगण्याकरिता त्या मिळाव्यात आणि परमेश्वर भक्ती ही देखील ह्या व्यक्तीला जोडल्या राहावी असं. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंत करो भगवंतांनी सगळ्या प्रकारचे सुख, सगळ्या प्रकारचा आनंद, उच्चतम स्तरावरची भक्ती ह्या बाळाला द्यावी, की ह्याच जन्मामध्ये ह्या बाळाने भगवंतांशी त्याचे जे सगळे संबंध आहेत ते वंचावून प्रस्थापित करावेत आणि आई वडिलांच्या उद्धाराकरिता, जगाच्या उद्धाराकरिता आणि स्वतःच्या उद्धाराकरिता काम करावं. धन्यवाद. चालतंय, ठीक आहे. आता आपण इथेच थांबूया त्यासाठी. परत एकदा आपण असंच मध्ये मध्ये भेटूया, ठीक आहे. चालतंय. हरे कृष्ण. श्री प्रभुपाद की